नमस्कार मित्रांनो. तुम्ही जर जस्ट मॅरिड कपल असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. का बरं? तर जाणून घेऊया. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे अनेक घटना असतात जे आपल्या आयुष्याला वेगळी दिशा देत असतात. आपलं आयुष्य जसं पुढे सरकतं तसं आपल्या ठराविक वयाच्या टप्प्यानुसार आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही नवीन घटना घडत असतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्याची दिशाच पूर्ण बदलून जात असते. त्या गोष्टींचा आपल्यावरती, आपल्या जीवनावरती मानसिकरित्या किंवा आर्थिकरित्या किंवा अजून वेगळ्या प्रकारच्या यांनी आपल्या आयुष्यावर त्या गोष्टींचा खूप जास्त प्रमाणात नक्कीच परिणाम होत असतो. असाच एक महत्वाचा इव्हेंट म्हणता येईल किंवा अशी घटना म्हणजे आपल्या आयुष्यात होणारं लग्न किंवा आपलं लग्न किंवा आपल्या परिवाराची किंवा आपल्या फॅमिलीची सुरुवात होणं हा एक महत्वाचा इव्हेंट आहे आणि हा महत्वाचा इव्हेंट इतका महत्वाचा आहे की या इव्हेंट नंतर आपल्या आयुष्याची पूर्ण दिशाच बदलून जाऊ शकते. तर हा खूप महत्वाचा इव्हेंट जरी असला तरी असं पाहण्यात आलं की आजच्या काळामध्ये विशेषतः नवीन मॅरिड कपलचा फोकस जो आहे तो फॅमिली प्लॅनिंग वरती बऱ्यापैकी असतो आणि त्या दृष्टीने ते बऱ्यापैकी नियोजन करत असतात. पण त्यासोबतच महत्वाचा असणारा विषय जो आहे, जो फायनान्स म्हणूया किंवा आर्थिक रिलेटेड जे आपण कॅल्क्युलेशन म्हणूया, याबद्दलची तयारी किंवा नियोजन हे बऱ्याच वेळेस केलं जात नाही आणि त्यामुळे पुढे जाऊन आपल्याला अनेक वेळेस अनेक गोष्टींचा अडचणींचा सामना आपल्याला करायला लागतो. तर या व्हिडिओमध्ये टॉप 5 महत्वाच्या काही इम्पॉर्टंट गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. या टिप तुम्ही जर व्यवस्थित फॉलो केल्या तर माझी खात्री की याचा फायदा तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये किंवा तुमचं आर्थिक आयुष्य जास्त चांगल्या रीतीने निर्माण करण्यामध्ये नक्कीच होणार आहे. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो, जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं, हा व्हिडिओ जरी जस्ट मॅरिड कपलसाठी असला तरी सुद्धा तुम्ही जर अजून मॅरिड नसाल किंवा अजून तुमचं फॅमिलीचं म्हणजे लग्न करण्याचं जर अजून लांब असलं तरी सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिला पाहिजे. कारण ऍटलिस्ट या व्हिडिओद्वारे तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी समजणार आहे, या तुम्हाला पुढे जाऊन नक्कीच त्या कामास येणार आहे. त्यामुळे तुम्ही जरी मॅरिड नसले तरी सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्णपणे नक्कीच पाहावा. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की जर आपण जस्ट मॅरिड असाल तर हा विषय काय, जेव्हा आपण फॅमिलीची सुरुवात करतो तर फॅमिलीची सुरुवात करताना ही जी काही फॅमिली आहे ही दोघांची असते किंवा आपण जेव्हा एकापासून दोन होतो तेव्हा आपण ओव्हरऑल फॅमिली म्हणून ते पुढे चालत असतो. त्यामुळे हा एक प्रवास आहे आणि हा फॅमिलीचा जो प्रवास आहे हा पुढे कसा असेल, पुढे आपल्या आयुष्यामध्ये काय घटना घडतील, कशा घडतील, हे आपल्या दोघांनाही, तुम्हाला दोघांनाही काही आयडिया नसते. पण आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की हा जो प्रवास आहे हा आपल्या दोघां मिळून असणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे पण काही करायचं ते सोबत करणं तेवढंच गरजेचं आहे आणि सोबत करत असतानाच पुढे आपल्या आयुष्यात येणारे जे काही आपल्याला अशा गोष्टी की ज्या आज आपल्याला माहिती नाही किंवा आज आपल्या समोर दिसत नाहीये, त्या गोष्टींची तयारी आजच आपण सुरुवात केली तर नक्कीच पुढे जाऊन आपल्याला त्या गोष्टींना सामना देण्यासाठी किंवा त्या गोष्टींचा योग्य सामना करण्यासाठी आपल्याला खूप चांगल्या प्रमाणामध्ये मदत होणार आहे. तर सुरुवात जेव्हा आपण करतो या प्रवासाला किंवा आपण आपला जोडीदार निवडलाय आणि आता आपण त्या जोडीदारासोबत आपल्याला पुढचं आयुष्य पूर्ण करायचं आहे, तर त्या प्रवासामध्ये तुम्हाला हेल्थ रिलेटेड तुम्ही म्हणजे शारीरिकदृष्ट्या तुम्ही तेवढं फिटनेस असायलाच पाहिजे, कारण तो खूप महत्वाचा भाग आहे. पण त्यासोबतच जर तुमचं शारीरिक फिटनेस तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर कदाचित तुम्हाला फायनान्शियल फिटनेस हे करणं जास्त सोपं असणार. त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट की तुमच्या शरीराची काळजी तितकीच घेणं गरजेचं आहे आणि तितकंच महत्वाचं आहे. जर तुम्ही शरीराची काळजी घेतली तर तुम्हाला फायनान्शियल फिटनेस अचीव्ह करायला खूप चांगल्या प्रमाणात मदत होईल. आता फायनान्शियल फिटनेस म्हणजे काय? तर फायनान्शियल फिटनेस म्हणजे आपल्याला प्रयत्न हाच करायचा आहे की आज तुम्ही तुमची फॅमिली जशी सुरुवात होते 1+1 म्हणजे तुम्ही दोघे झालेत. पुढे कदाचित अजून मेंबर्स ऍड होत चालणार आहे. तर जसजसे मेंबर ऍड होत जातील तर त्या मेंबरसाठी लागणारा जो काही खर्च आहे किंवा त्या मेंबर्सच्या ज्या काही गरजा आहेत त्या आपल्याला सक्षमपणे भागवता आल्या पाहिजेत. त्यासाठी आपल्याला आपलं जे काही संपत्ती म्हणा, आपलं जे काही इन्कम आहे, हा आपल्याला त्या तोडीस ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण एक समतोल ठेवू शकू. फिटनेसचा अर्थ काय, तर एक बॅलन्स आपण ठेवू शकू. म्हणजे काय की आपल्याला जे पण आपल्या परिवारासाठी त्यांना जे काही त्यांना द्यायचंय आपल्याला किंवा आपल्याला स्वतःला काही आपल्या काही अपेक्षा आहेत, इच्छा आहेत, तर त्या ज्या काही इच्छा आहेत त्या गोष्टींसाठी जे पण काही पैसा लागतोय त्या पैशाचं नियोजन किंवा त्या पैसा
पैशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला योग्य प्रमाणामध्ये फिटनेस ठेवणं हे गरजेचं आहे. आणि हे जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत शेवटच्या स्टेप पर्यंत आपल्याला ते जेवढं शक्य तेवढं फॉलो करायचंय. याला आपण फायनान्शियल फिटनेस म्हणू शकतोय. आता यामध्ये जे मी तुम्हाला सांगितलंय की जस्ट मॅरिड कपलसाठी जे आपण टॉप 5 फायनान्शियल टिप्सची गोष्ट करतोय, त्यातली पहिली स्टेप कोणती आहे जी तुम्हाला बघणं गरजेचं आहे. तर तुम्ही जेव्हा आपलं लग्न वगैरे झाल्यानंतर तुम्हाला स्टार्ट करताना सुरुवातीला काय करायचंय, तर सर्वात पहिले आपल्याला काय बघायचंय की आपल्या मेंबर्सचं किंवा आपल्या फॅमिलीचं ओव्हरऑल इन्कम सोर्स किती आहेत, ओव्हरऑल आपला महिन्याचे जे काही अर्निंग्स आहेत किती आहेत, आपल्या घरामध्ये पैसा किती येतोय ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे ओव्हरऑल अर्निंग्स किती होते, दोघं जर कमवत असतील तर दोघांचं मिळून टोटल अर्निंग्स किती होतं, कसं होतं ते बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट ऍसेट्स चेक. तर ऍसेट्स चेकचा अर्थ काय होतो की जर लग्न होण्याआधी तुम्ही जर काही ऍसेट्स घेतलेल्या असतील कोणाकडून पण, नवऱ्याकडून म्हणा किंवा नवरीकडून म्हणा, जे पण काय दोघांचे जे काही ऍसेट्स आहेत त्या किती आहेत काय आहेत याची एक आपल्याला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. त्या ऍसेटचं एक रफ मोजमाप आपल्याकडे असणं गरजेचं आहे. हे कशासाठी, तर हे आपल्याला अंदाज बांधायला की आज आपण कुठे उभे आहोत. कारण शेवटी जसं आपण म्हणतो ना की जेव्हा आपल्याला कुठल्या प्रवासाला तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्ही ज्या ठिकाणून पुढे प्रवास करणार आहे तर तुम्ही त्या ठिकाणचं सगळ्या गोष्टी माहिती करून घेतात की ती बस, समजा मला एखाद्या ठिकाणून नाशिकहून पुण्याला जायचं आहे तर मी हे बघतो की पुण्याला जाणार बस नाशिकहून कुठून निघते, किती वाजता निघते, या सगळ्या गोष्टींचं पहिले मी कॅल्क्युलेशन बघून घेतो. त्याच्यानंतर मग मी त्या ठिकाणी जातो कारण मला ते जास्त गरजेचं आहे. ते सुरुवातीचा एक महत्वाचा भाग आहे. तर तसंच इथे तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या दोघां मिळून तुमच्या घरातलं इन्कम किती आहे, तुमच्या आतापर्यंतचे जे काही ऍसेट्स आहेत त्या किती आहेत. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट म्हणता येईल आपल्याला की तुम्ही जेव्हा ऍसेट्सचा विषय करता तर त्या ऍसेट्स आपण सरासरी फिजिकल ऍसेट्स आणि फायनान्शियल ऍसेट्स असं आपण दोन्ही कन्सिडर करू शकतोय. त्यातल्या त्यात आपल्याला मेन फोकस फायनान्शियल ऍसेट्स बद्दल असणार आहे. फायनान्शियल ऍसेट्स मध्ये काय असू शकतं, तर फिक्स डिपॉझिट किती केलेले आहेत किंवा सेव्हिंग अकाउंट मध्ये किती पैसे आहेत किंवा काही इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहे का, म्युच्युअल फंड मध्ये काय आहे का, किंवा अजून दुसरीकडे कुठे काही इन्व्हेस्टमेंट्स केलेले का, पोस्टल सेव्हिंग अकाउंट मध्ये काही डिपॉझिट केले का, काही रिकरिंग डिपॉझिट चालू आहे का. तर या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्ही एका कागदावर लिहून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आता या मोमेंटला तुम्ही कोणत्या स्टेजमध्ये उभे आहात. तर ही स्टेप पहिली स्टेप आहे जी तेवढीच महत्वाची, कारण हा बेस आहे ना. हा बेस कसा आहे त्यावरती आपण पुढची बिल्डिंग बांधणार आहोत. तर हा बेस तुमचा क्लिअर करणं तेवढंच महत्वाचं आहे. नंबर 2 कडे, तर स्टेप नंबर 2 म्हणजे काय, तर कंटिजन्सी प्लॅनिंग. आता कंटिजन्सीचा प्लॅनिंगचा अर्थ काय म्हणू शकतो, तर याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण एखाद्या प्रवासाला सुरुवात करतो, आपण नाशिकहून पुण्याला आपल्याला जायचं तर आपण नाशिकहून सुरुवात केली ठीक आहे, पण पुढे रस्त्यामध्ये आपल्याला अचानकपणे काय घडेल, कुठे ट्रॅफिक जॅम लागेल, कुठे काही ऍक्सिडेंट झाला असेल, कुठे बसला काही प्रॉब्लेम येईल, हे आपल्याला आज माहिती नाही. आपण त्याबद्दल आत्ता लगेच काही ठरवू शकत नाही. तर हे जे काही गोष्टी ह्या अचानक घडणाऱ्या गोष्टी आणि या कधी पण घडू शकतात. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये काही घटना या आपल्याला अनपेक्षितपणे घडू शकतात, ज्याची आपल्याला कदाचित जाणीव पण नसेल किंवा आपण त्या गोष्टींची आजच्या तारखेला कदाचित कल्पना पण करू शकत नसाल. तरी सुद्धा आपल्याला त्या गोष्टी कदाचित घडतील असं ग्राह्य धरून त्या संदर्भात आपल्याला काही गोष्टींचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आता त्या गोष्टीसाठी प्लॅनिंग करायचं तर नक्की काय करायचं, तर त्या गोष्टींसाठी प्लॅनिंग करताना जसं आपण म्हणू शकतो की कंटिन्जन्सी प्लॅनिंगचा अर्थ की आपल्याकडे काही प्रमाणामध्ये काही इमर्जन्सीसाठी काही फंड आपल्याकडे करून ठेवणं गरजेचं आहे. हा जो काही इमर्जन्सी फंड आहे हा कशासाठी, तर समजा काही कारणामुळे आपलं जे काही इन्कम आहे, जसं आपण पहिल्या स्टेपमध्ये बघितलं की आपल्याला जे काही इन्कम येत आहे त्या इन्कम मध्ये काही कारणामुळे मध्ये काही गॅप पडली किंवा काही फ्लक्च्युएशन्स आले, तर तो जो काही फ्लक्च्युएशन्स आहे तो कव्हर करण्यासाठी अशा पद्धतीचा किंवा अशा प्रकारचा इमर्जन्सी फंड हा आपण वापरू शकतोय. आता इमर्जन्सी फंड किती असायला पाहिजे, कसा असायला पाहिजे, या संदर्भात तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता. दुसरं म्हणजे की जसं आपण बघितलं की फायनान्शियल रिटर्न म्हणजे आपल्या इन्कम संदर्भात समजा आपल्याला काही फ्लक्च्युएशन्स येऊ शकतात, तसेच आपल्या शरीराच्या बाबतीत काही फ्लक्च्युएशन्स येऊ शकतात, हेल्थ बाबतीत काही फ्लक्च्युएशन्स येऊ शकतात.
भले आपल्या नाही पण आपल्या घरातल्या दुसऱ्या मेंबरच्या बाबतीत तसं काही घडू शकते आणि त्यामुळे मेडिकल रिलेटेड काही इमर्जन्सीज आपल्याला येऊ शकते. आता ही जी काही मेडिकल रिलेटेड काही इमर्जन्सी जर आली तर या मेडिकल रिलेटेड इमर्जन्सीसाठी आपल्याकडे काहीतरी तरतूद असणं गरजेचं आहे. त्या इमर्जन्सीचा सामना करण्यासाठी आपल्याकडे ऍडिक्वेट प्रोव्हिजन असणं गरजेचं आहे, जी आपल्याला त्या मेडिकल इमर्जन्सीचा सामना करण्यासाठी पुरेशी असली पाहिजे. आता ती मेडिकल इमर्जन्सीचा सामना करण्यासाठी आपण कोणती गोष्ट करू शकतोय, तर त्याच्यामध्ये एक तर जसं मी तुम्हाला सांगितलं की इमर्जन्सी फंड हा काही प्रमाणामध्ये तिथे पण काम करू शकतोय, पण त्याच्या ऐवजी मला वाटतं योग्य असं तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम हा असणं गरजेचं आहे. आता इथे मी शब्द वापरलाय योग्य. योग्यचा अर्थ खूप वाईड असा होतो. योग्यची डेफिनेशन म्हणा की योग्यची जी कल्पना आहे ती खूप वाईड असू शकते. कारण बरेच वेळेस असं आपण बघतो की मी असं पाहिलेलं आहे की आपल्याला वाटतं की आपल्याकडे जो काही इन्शुरन्स आहे तो पुरेसा आहे, पण कदाचित आपलं जे काही सध्याचं लाईफस्टाईल असतं त्या अनुसरून कदाचित तो पुरेसा नसतो. त्यामुळे तुमच्याकडे योग्य हेल्थ इन्शुरन्स किंवा मेडिकल कव्हर असणं गरजेचं आहे आणि ते योग्य कसं असायला पाहिजे या संदर्भात काही मोजमाप असतात, काही कॅल्क्युलेशन्स असतात, काही लॉजिक्स असतात जे तुम्हाला कन्सिडर करायचे आहेत. जर तुम्हाला ते प्रॉपरली कन्सिडर करता येत नसतील तर मग मी सजेस्ट करेल की तुम्ही प्रॉपर ऍडवायझरचं मार्गदर्शन या केसमध्ये घ्यायला पाहिजे आणि तुम्हाला कसं हवं काय हवं ते तुम्हाला जास्त योग्य रीतीने मार्गदर्शन करू शकतील. तर कंटिजन्सी प्लॅनिंगसाठी हा एक महत्वाचा विषय आपण म्हणू शकतो. यासोबतच अजून काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडू शकतात ज्या अनपेक्षितपणे घडतात आणि एक काळ होता ना जेव्हा तसं काही तुमच्याकडे प्रोव्हिजन्स नव्हते त्या कंटिजन्सीना काय म्हणतात त्या कंटिजन्सीचा सामना करण्यासाठी किंवा तसे अकस्मात घडणाऱ्या गोष्टींचा सामना करण्यासाठी तुमच्या फॅमिलीकडे तसे काही टूल्स नव्हते किंवा फॅमिलीसाठी काही टूल्स नव्हते जे आजच्या तारखेला बरेच प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत. तर त्या गोष्टींमध्ये अजून एक आपण म्हणू शकतोय तो म्हणजे की तुमचं योग्य असं जीवन विमा असणे गरजेचं आहे. आता इथे पण जेव्हा आपण लाईफ इन्शुरन्सची गोष्ट करतोय तेव्हा लाईफ इन्शुरन्स हा कोणता लाईफ इन्शुरन्स योग्य आहे किंवा इथे मी जे म्हणतोय लाईफ इन्शुरन्स तो कोणत्या अर्थाने म्हणतोय हे तुम्हाला समजून घेणे गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगितलं की लाईफ इन्शुरन्स असायला पाहिजे, पण मग कधी तुमच्या मनात असं होईल की आमच्याकडे आम्ही हा प्लॅन घेतलेला आहे जो इतके दिवस आम्हाला पैसे भरायचे आणि मला नंतर इतक्या वर्षांनी एवढे पैसे मॅच्युरिटीला मिळणार आहेत असं तसं असे जे पण काही प्लॅन असतील त्याला आपण ऍक्च्युली लाईफ इन्शुरन्स डायरेक्टली म्हणू शकत नाही कारण तो इन्व्हेस्टमेंट कम इन्शुरन्स प्लॅन झालाय. तर मी गोष्ट करतोय इथे प्युअर लाईफ इन्शुरन्सची. तर तुमच्याकडे प्युअर आणि ऍडिक्वेट असा लाईफ इन्शुरन्स असायला पाहिजे, तो पण पुरेसा असायला पाहिजे. इथे पण शब्द मी तोच वापरतोय की योग्य आणि पुरेसा असा लाईफ इन्शुरन्स पण तुमच्याकडे असायला पाहिजे. हे खूप महत्वाच्या दोन गोष्टी आहेत. योग्य लाईफ इन्शुरन्स आणि योग्य मेडिकल कव्हर. पुरेसं मेडिकल कव्हर आणि लाईफ इन्शुरन्स तुमच्याकडे जर असला तरच या गोष्टीचा तुम्हाला काही पुढे जाऊन गरज आली तर फायदा होणार आहे, अन्यथा कदाचित ते असूनही नसल्यासारखं होणार. त्यामुळे यासाठी तुम्हाला योग्य गायडन्स घेणं गरजेचं आहे आणि योग्य मदत घेऊनच तुम्ही हे कंटिजन्सीचं प्लॅनिंग केलं तर ते जास्त सोयीस्कर होणार आहे. मित्रांनो, आता आपण हळूहळू पुढे चालत चाललेलो आहे आणि आता आपण तिसऱ्या स्टेप वरती आलेलो आहे. आता ही तिसरी स्टेप जी आहे, आतापर्यंत आपण काय बघितलं की आतापर्यंत आपण आपली आर्थिक स्थिती काय आहे, आपलं कॅश फ्लो कसा आहे, आपलं अर्निंग्स किती होत आहे, दर महिन्याचं उत्पन्न काय, आपले ऍसेट्स किती या संदर्भात बघितलं. त्यानंतर आपले जे काही कंटिजन्सी प्लॅनिंग आहेत ते आपण कव्हर केले, ते आपण सुरक्षित केले. आता इथून पुढचा जो महत्वाचा भाग आहे हा एक खूप महत्वाचा भाग आहे. याचं कारण काय तर याला आपण गोल्स म्हणतो. तर गोल्स म्हणजे काय? बरेच वेळेस काय होतंय की जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला माहिती आहे आपलं इन्कम किती आहे, आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे इमर्जन्सीसाठी आपण ही व्यवस्था करून ठेवली. पण आता पुढचं काय? तर पुढचं म्हणजे काय तर महत्वाचे जे काही गोल्स असतात आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही गोल्स असतात. उदाहरण द्यायचं ठरलं तर आपल्याला काही घर घ्यायचं ठरलं, तुमची नवीन फॅमिली आहे, आज तुम्ही समजा विचार करताय की 2 वर्षांनी 5 वर्षांनी तुम्हाला एक घर घ्यायचंय, तुमचं स्वतःच असं काही घर घ्यायचंय किंवा तुम्हाला कार घ्यायची आहे किंवा तुम्हाला कुठे फिरायला जायचंय किंवा मुलांच्या शिक्षणासाठी तुम्हाला असं काही करायचंय.
बनवायचं आहे, तर हे जे काही आपले महत्वाचे गोल आहे किंवा स्वतःचं रिटायरमेंट तुम्हाला चांगलं करायचं आहे किंवा तुम्हाला अर्ली रिटायरमेंट हवं आहे. अर्ली रिटायरमेंटचा अर्थ की आपण आजच्या तारखेला समजा 60 वर्षामध्ये रिटायर्ड होतो, तर जर तुम्हाला असं वाटत असेल की मला 45 वर्षीच रिटायर्ड व्हायचं, तर हे तुमचं महत्वाचं गोल झालं. तर असे जे काही गोल्स आहेत हे तुम्हाला प्लॅन करणं गरजेचं आहे. आता प्लॅन करताना काय करायला लागेल, तर नुसतं मनात विचार ठेवून चालणार नाही की मला हे करायचं, मला ते करायचं. कारण नुसतं तुम्ही जर गोल हे केलं म्हणजे काय म्हणतात इच्छा म्हणून ठेवलं तर कदाचित त्याचा काही अर्थ नाहीये. तुम्हाला त्याचं प्रॉपर नियोजन करणं गरजेचं आहे. प्रॉपर नियोजन सोबत प्रॉपर गोलचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तर तुमचं गोल जे आहे हे स्पेसिफिक असायला पाहिजे, त्याचे काही मोजमाप असायला पाहिजे, त्याला काही तुम्हाला काळ ठरलेला पाहिजे. म्हणजे समजा एक एक्झाम्पल असं द्यायचं ठरलं की मला 5 वर्षांनी घर घ्यायचं आहे, त्या घराची किंमत 45 लाख रुपये आहे. हे झालं तुमचं बेसिक गोल. याला आपण गोल म्हणू शकतो. नुसतं घर घ्यायचं तर त्याला काही अर्थ नाही. पण आपल्याला इथे काय मेन्शन करतो आपण, 5 वर्ष मेन्शन करतो. इथे किती लाखाचं घ्यायचं ते मेन्शन करतो. शक्य असेल तर आपण इथे एरिया पण मेन्शन करू शकतो की या एरियामध्ये मला हे घर घ्यायचंय. असं स्पेसिफिक जर तुमचं गोल असेल तर मग तुमच्याकडे कन्सेप्ट आणि तुमच्याकडे काही पिक्चर क्लिअर असणार आहे, जेणेकरून तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला कसं करायचं, काय करायचं. नुसतं मोगम तुम्ही काही गोल किंवा स्वप्न पाहून चालणार नाही, कारण तसे तर पूर्ण होणार नाहीये. तुम्हाला तुमच्या गोलला एक प्रॉपर फिगर द्यायला लागेल, त्याला प्रॉपर टाइम द्यायला लागेल, तुमचं टाइम ठरवून घ्यायला लागेल की कधी ते गोल पूर्ण करायचंय, किती वर्षात पूर्ण करायचंय, कशासाठी तुम्ही ते गोल करत आहात आणि त्या गोलसाठी लागणारा खर्च किती आहे. या सगळ्या गोष्टी स्पेसिफिक असायला पाहिजे, ठरलेल्या असायला पाहिजे. त्याचं तुमचं आकडा ठरलेला पाहिजे, तर ते कधी तुम्ही नक्कीच अचीव्ह करू शकतात. मित्रांनो, आता आपण चौथ्या स्टेप पर्यंत आलो आहोत. आतापर्यंत जे पण मी तुमच्याशी काही डिस्कस केलं ते जर तुम्हाला आवडलं असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब लगेच करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असाच काही चांगला व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि त्या माहितीचा वापर तुम्ही चांगल्या रीतीने करू शकाल. तसेच हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला जरूर शेअर करा, त्यांना पण हे जे काही महत्वाचे पॉईंट्स आपण इथे डिस्कस करतोय. तुम्हाला जर असं काही असेल की तुमच्या माहितीत कोणी जस्ट मॅरिड झालेलं आहे, न्यू कपल आहे, तर त्या न्यू कपलला तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती वेळेवर पोहोचेल आणि ते वेळेवर त्यांचा जे काही फायनान्सचं जे काही प्लॅनिंग जे किंवा आर्थिक नियोजन आहे ते जास्त चांगल्या पद्धतीने ते करू शकतील. तर मित्रांनो, आता इथे आपण 4 स्टेप पर्यंत जे पण काही बघितलंय, आता आपण चौथ्या स्टेप कडे चाललोय. म्हणजे आपण कसं टप्प्याटप्प्याने चाललोय, असं नाही की डायरेक्ट आपण सुरुवातीला डायरेक्ट काही ऍक्शन घ्यायला लागलो असं नाही सांगितलं. मी तुम्हाला जे सांगितलं या सगळ्या स्टेप्स आहेत आणि या स्टेप जर तुम्ही अशाच फॉलो केल्या तर त्याच्यात तुम्हाला रिझल्ट आणि ओव्हरऑल त्याचा फायदा जो आहे तो जास्त चांगला भेटू शकतोय. आता स्टेप नंबर 4 म्हणजे ती काय, तर ऍक्शन किंवा ऍक्टिंग. ऍक्टिंगचा अर्थ काय, तर तुम्हाला जे पण आपण ठरवलेलं आहे त्या गोष्टींवरती त्याच्यावरती अंमलबजावणी करायची. आता ती अंमलबजावणी करताना ती कशी करायची ते तुम्हाला लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आता याच्यात महत्वाचा एक विषय काय, की जर तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं की काय होतंय की फायनान्स हा विषय आजच्या तारखेला तुम्ही डेली काही ना काही तुम्हाला माहिती येत असते. कुठे तुम्ही युट्यूबवर बघत असता, कुठे इंस्टाग्रामवर तुम्ही बघत असता, कुठे टीव्हीवर तुम्ही काही ऐकत असता, कुठे तुम्ही पेपरमध्ये काही बातमी वाचत असता किंवा तुमच्या कलिग सोबत डिस्कस करताना काही गोष्टी तुम्हाला समजत असतात. तर काय झालंय आजच्या तारखेला एवढी सारी माहिती तुम्हाला मिळते की त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय येतो की त्याच्यामध्ये तुमच्यासाठी कोणती माहिती योग्य आहे किंवा कोणती गोष्ट ही तुम्हाला सूट होण्यासारखी आहे किंवा तुमचं जे काही गरज आहे तिला ती मॅच होण्यासारखी आहे, हे बऱ्याच वेळेस आपल्याला समजत नाही. आपलं कन्फ्युजन होतो आणि मग आपण काय करतो, तर आपण एक जनरल रास्ता निवडतो आणि ज्याच्यावर सगळे चालत आहे त्याच्यावर आपण चालायला लागतो. म्हणजे आपल्याला जी गोष्टीची गरज नाही ती सुद्धा कधी कधी या ओघात आपण घेऊन बसतो. अच्छा, याच्यामध्ये असं पण काही होतं की बऱ्याच वेळेस काय होतं की ज्या अशा काही एक्झाम्पल्स आपण पाहतो की जिथे आपण एखाद्या ठिकाणी गेलेलो आहे, एखाद्या समजा बँकेत आपण गेलेलो आहे आणि तिथलं आपलं काम वेगळं आहे, पण तिथे आपल्याला आपल्या डोक्यामध्ये जेव्हा हे काही स्टेप्स आपण काही प्लॅन केलेले असतात, त्या अचानकपणे आपल्याला त्या संदर्भात काही पॉइंट सांगितले जातात किंवा
काही इन्व्हेस्टमेंट्स किंवा काही प्लॅन संदर्भात जेव्हा आपण ऐकतो तेव्हा कधीच आपल्याला वाटतं की हे आपल्यासाठी चांगलं असू शकेल, पण वास्तविक पाहता काय होत आहे की ते जे काही तुम्हाला सांगितलं जातं ते एक जनरल म्हणून सांगितलं जातं. तिथे बँकेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कदाचित ते सेम गोष्ट सांगितली जात असेल, सेम ऑप्शन सुचवलं जात असेल, कारण तिथे कदाचित तुम्हाला वैयक्तिकरित्या म्हणजे कस्टमाइज म्हणूया मार्गदर्शन किंवा तुमच्या गरजेनुसार तुम्हाला काय चांगलं काय वाईट याचं मोजमाप करून तुम्हाला ते कदाचित दिलं जाईल याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे तुम्हाला हे जे काही स्टेप्स आहे ह्या स्टेप्ससाठी सुरुवात करताना योग्य मार्गदर्शन घेणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. अच्छा, दुसरी गोष्ट याच्यात अजून एक काय आहे की जनरली आपण बघतो ना की कुठे मी ऑनलाईन कुठे काही बघितलं तर ऑनलाईन मध्ये जर मला असं वाटतं की चला मला ऑनलाईन मध्ये कुठे जायची गरज नाही, मला कोणाला विचारायची गरज नाही, तर मी ऑनलाईन मध्ये जाईल असं कदाचित तुम्ही विचार करू शकता. पण मग होतं काय की परत तिथे विषय तोच येतोय की ऑनलाईन मध्ये जे पण काही तुम्हाला मिळत आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स मध्ये आपल्याला जे पण काही मिळत आहे ती कस्टमाइज नाहीये. ती जी काही गोष्टी आहे त्यातल्या मॅक्झिमम गोष्टी या स्टँडर्डाइज फॉर्मॅट्स मध्ये असतात. तिथे जे दाखवलं जातं ते एक युनिव्हर्सल काही तुम्हाला ऑप्शन्स असतात आणि तिथे ऍक्च्युली कस्टमायझेशन कदाचित तेवढ्या त्या लेवलला मिळू शकत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर प्रत्यक्षपणे चर्चा करतात, डिस्कस करतात, तो व्यक्ती तुमचे काय जे रिक्वायरमेंट्स ते जाणून घेतोय आणि त्यानंतर मग तुमच्या गरजा कशा, तुमची सध्याची परिस्थिती कशी, तुम्हाला एक्झॅक्टली कसं हवंय काय हवंय या बाबतीत सर्व माहिती घेतल्यानंतर तुम्हाला कोणतं योग्य ऑप्शन आहे हे तो त्याच्या पद्धतीने त्याच्या अनुभवानुसार, त्याच्या एक्सपर्टीजनुसार, त्याच्या स्किलनुसार तो तुम्हाला सुचवतो. ती जी काही पद्धत आहे ती ऑनलाईन पेक्षा नक्कीच खूप जास्त डिटेलमध्ये असणार आहे आणि त्यामुळे आपल्याला एखादी वस्तू आपण परचेस करणं, जेव्हा आपण एखादी वस्तू कुठून ऑनलाईन ठिकाणून आपण घेतोय तेव्हा ऍक्च्युली काय होत आहे की ती जी काही वस्तू आहे त्या वस्तूचा आपला वापरण्याचा कालावधी हा लिमिटेड आहे. ती वस्तू काय आपण लॉंग लाईफ नक्कीच वापरणार नाही किंवा लॉंग लाईफ जरी वापरली, उदाहरणार्थ आपण काही इलेक्ट्रॉनिक्स एखादी वस्तू जेव्हा आपण घेतोय तेव्हा आपण तो ब्रँड बघून घेतो, त्याची वॉरंटी किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघून घेतोय आणि त्या पण कदाचित लॉंग लाईफ नसतात. पण इन्व्हेस्टमेंट किंवा जेव्हा आपण फायनान्सचा विषय हा जो काही आहे हा कंटिन्यू चालणारा विषय. जसं मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं की आपल्या आयुष्यामध्ये जसे जसे आपले टप्पे बदलतील तसे जसजसे आपल्या आयुष्यातल्या काही घटना बदलतील, नवीन घटना ऍड होत चालतील, त्यानुसार आपली जी काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या कदाचित बदलत जातील आणि मग त्या ज्या काही गरजा आहे या ओव्हरऑल तसं म्हणायला तर आपल्या आयुष्यात जन्म झाल्यापासून ते रिटायर्ड किंवा लास्ट शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला कायम फायनान्स किंवा पैसा हा कंटिन्यू लागणार आहे, कारण काही असो. त्यामुळे असं काही नाहीये की आजच आपण फक्त इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा काही प्लॅनिंग करायचं आहे आणि पुढचे 10 वर्ष मला काहीच गरज पडणार नाही असं काही होणार नाही. त्यामुळे जर हा विषय एवढा महत्वाचा आणि एवढा लॉंग टर्म चालणारा आहे तर मग तिथे आपल्याला एक प्रॉपर फिजिकल मदत घेणं, प्रॉपर गायडन्स घेणं आणि मग पुढे जाणं हे नक्कीच जास्त योग्य आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही ऍक्शन घेतली तर कदाचित मला वाटतं त्याच्यात रिझल्ट मे बी जास्त चांगले मिळू शकते. आता याच्यात काही अपवाद असे असू शकतात की तुम्हाला जर त्या बाबतीतलं तेवढं नॉलेज असेल, तुम्ही तेवढा वेळ देऊ शकत असाल, तुम्ही तेवढे डेडिकेटेड असाल आणि तुम्हाला ती समज असेल तर कदाचित तुम्ही तुमच्या लेवलला हे जे काही आपण स्टेप्स डिस्कस केल्या याच्या पुढच्या स्टेप्स आणि त्याच्या संदर्भात प्रॉपर ऍक्शन्स तुम्ही घेऊ शकतात. आता इथे स्टेप नंबर 4 मध्ये आपल्याला काय करायचंय तर स्टेप नंबर 4 मध्ये आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं की आता आपले गोल्स ठरले. आता हे गोल्स ठरल्यानंतर समजा एक्झाम्पल आहे, मला एक 25 लाख रुपये पाहिजे आहेत आणि ते मला समजा 18 वर्षानंतर पाहिजे आहेत. याचं कारण काय आहे तर मुलाचं शिक्षण आहे कारण आहे. तर मग आता मला काय करायला लागेल की हे 25 लाख रुपये 18 वर्षानंतर माझ्यासाठी कसे तयार होतील याचं मला नियोजन करायला लागेल. यासाठी मग आपल्याला काय करायला लागेल तर यासाठी आपल्याला योग्य असे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स निवडायला लागतील. आता या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स मध्ये आपण काय करू शकतोय तर तुमच्याकडे परत 2 पर्याय असू शकतात की एक ऑप्शन ज्याच्यामध्ये तुम्हाला फिक्स रिटर्न मिळू शकतात. उदाहरण द्यायचं ठरलं तर रिकरिंग डिपॉझिट सारखे स्कीम्स किंवा सुकन्या समृद्धी सारख्या स्कीम्स जिथे आपल्याला फिक्स इंटरेस्ट मिळतोय. दुसरं ऑप्शन काय म्हणू शकतो तर दुसरं ऑप्शन असे स्कीम्स ज्याच्यामध्ये
रिटर्न तुमचं फिक्स नाही. उदाहरण द्यायचं ठरलं तर म्युच्युअल फंड मधील इन्व्हेस्टमेंट हे त्याचं एक उदाहरण असू शकतं. आणि तिसरं जे ऑप्शन आहे ते म्हणजे काही इन्शुरन्सचे प्लॅन जे व्हॅरिएबल रिटर्न्स वाले प्लॅन्स आहेत, ते असे 3 ऑप्शन्स तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करू शकता. आता हे 3 ऑप्शन्स मी इथे कोणत्या उद्देशाने दिले, तर माझा उद्देश जर एज्युकेशन गोल हे आहे, मुलांच्या शिक्षणासाठी मला काही नियोजन करायचंय, तर त्या अर्थाने मी या 3 पैकी एक पर्याय कदाचित निवडू शकतो किंवा कदाचित मी प्रत्येक पर्यायाचं काही ना काही करू शकतो किंवा मी कदाचित काही कॉम्बिनेशन करू शकतो, असं काही होऊ शकतं. गोष्ट काही पण असो, अर्थात आता हे जे काही पर्याय आपण जेव्हा बघतोय तेव्हा या प्रत्येक पर्यायामध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी डिटेलमध्ये जाऊन आपल्याला प्रॉपर त्या स्कीम्स निवडणं गरजेचं आहे. कारण शेवटी प्रत्येक पर्यायाचे काही प्लस पॉईंट्स असतील, काही मायनस पॉईंट्स असतील. आपल्याला प्रयत्न काय करायचा आहे की आपलं जे काही उद्देश आहे त्याला अनुसरून जास्तीत जास्त प्लस आपल्याला कसं घेता येईल या कोणत्या पण पर्याय किंवा त्याच्यातल्या असलेल्या उपलब्ध असलेल्या ऑप्शन्स मधून. तर अशा रीतीने आपण हे स्टेप नंबर 4 ही फॉलो करू शकतोय. 5 मित्रांनो, स्टेप नंबर 5 म्हणजे अपग्रेड. आता अपग्रेडचा अर्थ काय मला सांगा. तुम्ही एखादा फोन आज तुम्ही घेतला, कदाचित तुमच्याकडे एखादा फोन असेल, तर तुम्ही हा जो काही आता सध्या जो काही फोन वापरताय किंवा असं म्हणूया की एखादा तुमचा आवडीचा ड्रेस तुम्ही घेतलेला आहे, तर हे जे काही ड्रेस किंवा फोन आहे हे तुम्ही कायम स्वरूपी हेच एकच फोन वापरणार आहे, कायम स्वरूपी हा एकच ड्रेस वापरणार की काही त्याच्यात बदल करणार? तर तुमचं उत्तर नक्कीच ते असेल की तुम्ही कदाचित कायमस्वरूपी हा फोन नक्कीच वापरणार नाही किंवा हा ड्रेस कायमच लाईफ लॉंग एकच ड्रेस तुम्ही नक्कीच घालणार नाही. का? तर आपल्याला अपग्रेड व्हायचं असतं. आपण अपडेट राहायला पसंत करतो. आपल्याला एक व्हर्जन झाल्यानंतर दुसरं व्हर्जन हवं असतं, तिसरं व्हर्जन हवं असतं, चौथं व्हर्जन हवं असतं. कपड्यांच्या बाबतीत तेच की आपल्याला जसा ट्रेंड येतो त्यानुसार आपल्याला कपडे किंवा वेगवेगळ्या डिझाईनचे पॅटर्न्स आपल्याकडे हवे असतात आणि आपण एखादा पॅटर्न जुना झाला तर आपण तो ठेवून देत असतो. भले तो कपडा जरी चांगला असला तरी आपण वापरत नाही. का? तर आपण लेटेस्ट ट्रेंड किंवा लेटेस्ट पॅटर्नच्या वस्तू वापरायला आपल्याला आवडते. तर तशीच गोष्ट जी काही आहे, आपण जेव्हा काही गोल्स प्लॅन केलेले आहेत, तुमच्या गोलची सुरुवात झाली, तुम्ही ऍक्शन्स घेतली आहेत, तर आपल्याला अधूनमधून काय करायला लागेल, तर आपल्याला अपग्रेड करायला लागेल. तर अपग्रेडचा अर्थ काय की कसं होत आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की टेक्नॉलॉजी जशी बदलते, मोबाईलचं जे काही अँड्रॉइड व्हर्जन आहे ते बदलत चाललंय. तर एकेकाळी अँड्रॉइड समजा 10 लेवलचं म्हणजे अँड्रॉइड 10 जे व्हर्जन होतं ते कदाचित पुरेसं होतं, पण आज कदाचित लोकांना 12 व्हर्जन पाहिजे, 13 व्हर्जन पाहिजे. तर असंच इथे पण होणार आहे. एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या गोलसाठी जर आपण एखादी इन्व्हेस्टमेंट ही प्लॅन केली आहे आणि ती इन्व्हेस्टमेंट आपली आता सुरू आहे, आता पुढे जाऊन भविष्यामध्ये काही बदल घडले तर आपल्याला ही जी काही एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट आपण सुरू ठेवलेली आहे तिच्यामध्ये गरज पडली तर आपल्याला त्याच्यात अपग्रेड करण्याची गरज आहे. तिच्यात आपल्याला काही ऍडिशनल किंवा नवीन काही ऑप्शन चांगले असतील तर नक्कीच त्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे आणि त्यानुसार आपल्या ओव्हरऑल प्लॅन्स मध्ये सुधार करणं किंवा चेंजेस करणं हे तेवढंच महत्वाचं आहे. त्यासाठी परत तीच गोष्ट येते की जेव्हा तुम्ही स्वतः कराल तर कदाचित तुम्हाला आपल्या ऍज अ नॉर्मल माणसाच्या विचार केला तर कदाचित आपल्याला असं वाटेल की आपल्याला काही गरज नाही अपग्रेड करायची. नॉर्मली आपण बघितलंय. म्हणजे एक उदाहरणच द्यायचं ठरलं तर तुम्ही एखाद्या वस्तूपासून जेव्हा सुरुवात करतात, पुढे जाऊन काळाप्रमाणे जसं आपण त्या वस्तू बदलत चालतो किंवा चेंज करत चालतो, तीच गोष्ट आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत किंवा आपण ज्या गोलसाठी इन्व्हेस्टमेंट केलाय त्यांच्या बाबतीत ती अप्लाय होऊ शकते. त्यांच्यासाठी तसं पण होऊ शकतं. तर याचाच विचार तुम्ही करायला पाहिजे. आता ते अपग्रेड कसं करायला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टींसाठी करायला पाहिजे, कोणत्या ठिकाणी करायला पाहिजे, याबाबत बरेचसे गोष्टी असू शकतात, बरेचसे पॉइंट्स असू शकतात जे कदाचित मला वाटतं या व्हिडिओमध्ये सगळंच काही मला कव्हर करणं शक्य नाहीये. पण त्या संदर्भात तुमचे काही स्पेसिफिक प्रश्न असतील तर तुम्ही मला कॉमेंट करून विचारू शकता आणि पुढच्या काही व्हिडिओजमध्ये शक्य झालं तर मग त्या संदर्भात मी अजून तुम्हाला जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचा नक्कीच प्रयत्न करेन. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण ज्या 5 स्टेप्स बघितल्या, या 5 स्टेप्स ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न येत असतील. तर या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कॉमेंटमध्ये मला विचारू शकता. यासोबतच अजून काही तुम्हाला वेगळं काही मला विचारायचं असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता. काय होतंय की जसं मी तुम्हाला सांगितलं की फायनान्स किंवा
हा जो काही विषय आहे हा खूप महत्वाचा विषय आणि याला खूप काय म्हणतात ना, हा खूप असं याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे आस्पेक्ट्स असू शकतात, वेगवेगळे अँगल्स असू शकतात आणि प्रत्येकासाठी ते अँगल्स वेगवेगळे असू शकतात. म्हणजे असं नाही की एक रॅन्डमली आपण काही एक गोष्ट सगळ्यांसाठी फिट होईल असं आपण सांगू शकत नाही, कारण फायनान्स हा विषय ज्याच्या त्याच्यासाठी वेगवेगळं राहू शकतं. प्रत्येकाचं प्रोफाईल वेगळं असू शकतं, प्रत्येकाचं गणित वेगळं असू शकतं आणि प्रत्येकाचे गरजा किंवा कॅल्क्युलेशन्स किंवा गोल्स हे नक्कीच वेगळे असू शकतात. त्यामुळे तुम्ही अशा ऑप्शन मध्ये बिलकुल जायला नाही पाहिजे जे की काय म्हणतात ना, सगळ्यांसाठी युनिव्हर्सल आहे किंवा एक काय म्हणता येईल त्याला, कॉमन ऑप्शन आहे. म्हणजे सगळ्यांसाठी प्रत्येकासाठी जर सेमच ऑप्शन असेल तर त्याला मजा नाही आहे. तर याच्यामध्ये भले तुम्ही समजा एक एक्झाम्पल आहे की तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल किंवा करत असाल, तर ते जरी कॉमन जरी प्रॉडक्ट ऍसेट जरी कॉमन असली तरी त्याच्यामधले जे काही तुमचे जे काही तुम्ही स्कीम निवडलेल्या आहेत किंवा त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करण्याची जी काही पद्धत आहे किंवा तुम्ही जो पिरियड जो निवडलाय किंवा अमाऊंट जी निवडली, ह्या गोष्टी पुढे जाऊन वेगवेगळ्या असू शकतात. तिथे तुम्हाला कस्टमायझेशन करता येण्यासारखे भले मेन प्रोडक्ट जरी कॉमन असलं तरी. तर या पद्धतीने तुम्हाला तुमच्यासाठी एक कॉमन काही वस्तू नको आहे, तुम्हाला एक तुमच्या हिशोबाने एक स्पेशलाइज असं काही डिझाईन करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा इफेक्ट चांगला मिळेल. जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण कपडे घालतो तेव्हा आपण काही जनरल कपडे घालत नाही ना, प्रत्येकाची जी काही साईज असते तो त्या त्या साईज प्रमाणे घेतो ना. एकच ड्रेस सगळ्यांना नक्कीच येणार नाही ना, त्यामुळे जो तो आपापल्या साईजचा ड्रेस घेतो, ना की एक कॉमन ड्रेस घेतो. जसं आपण कपड्यांच्या बाबतीत करतो ना, तर हीच गोष्ट तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किंवा या संदर्भात पण करणं तेवढंच जास्त गरजेचं आहे. कारण ते लॉजिकल पण आहे आणि त्याचं व्यावहारिकरित्या त्याचा बेनिफिट्स पण तसा होणार आहे. जस्ट मॅरिड कपलसाठी हे टॉप फायनान्शियल टिप्स ज्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत, मला वाटतं ह्या नक्कीच खूप महत्वाच्या असतील आणि तुम्ही या सगळ्या ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच या गोष्टींमधून काही ना काही कल्पना आली असेल आणि या गोष्टींमुळे तुमच्या मनामध्ये जास्त क्लिअरिटी नक्कीच ही आलेली असेल. तरी सुद्धा या व्हिडिओ संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कॉमेंट नक्की करा आणि मला विचारा. त्यासोबतच महत्वाचं म्हणजे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणेल ना, तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही हा व्हिडिओ योग्य वेळेमध्ये पाहू शकाल. याबरोबरच या व्हिडिओमध्ये मी तुमचा होस्ट सचिन थोरात इथेच थांबतो. भेटूया पुन्हा एका नवीन महत्वाच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद.